हो म्हणजे मला पण खात्री होती मार्टिना नसती हरवू शकली तुला. ठीक आहे, भेटल्यावर बोलूया. बाय. बाय सर. कार्तिक, मी बोलले सरांशी. त्यांना सांगितलं मी आज येत नाही प्रॅक्टिसला. ते ओके म्हणाले. चल आपण बाबांकडे जाऊया. काल तसंही जाणं राहिलंय ना. नको. असं काय करतोस कार्तिक? जाऊया ना, तुला सुद्धा चेंज मिळेल थोडा. श्रुती, मला कुठेही जायचं नाही, तू जा. कार्तिक अरे असं काय करतोस? हे बघ, तिथे आपण फार वेळ नको थांबायला. आणि आय प्रॉमिस, मी तिथे अकादमीचा विषय अजिबात काढणार नाही. प्लीज चल ना. श्रुती, मी कुठेही जाणार नाहीये. ठीक आहे, मग मी सुद्धा नाही जात. अगं असं नको करू, तू जाऊन ये ना. एक तर काल नीट काही सांगितलं नाहीये सात्यांना. काय सांगणार होते? आणि ते सुद्धा फोनवर. अगं मग तेच, उलट काही सांगितलं नाहीयेस म्हणून दोघंही काळजीत असतील. तू जाऊन ये, भेटून ये त्यांना बरं वाटेल, टेन्शन जाईल, निदान कमी तरी होईल. तू जा. आणि हो, हे जे काही झालंय किंवा ओव्हरऑल अकादमी विषयी त्यांच्याशी बोलायचं की नाही ते तू ठरव. पण तो विषय यापुढे आपण कधी बोलायचं नाही. श्रुती, अगं काय झालंय बाळा? हा, तू सांगितलंच नाहीस तर कळेल कसं मला? सांग बरं, काय झालंय? आणि काल अचानक यायचं तुम्ही कॅन्सल का केलं? फोनवरून सुद्धा खूप टेन्शन मध्ये दिसलीस तू. काय झालंय? बाबा बरोबर सांगत होते की त्या जगतापच्या नादी लागू नका. ऐकायला हवं होतं त्यांचं. कार्तिकला थांबवायला हवं होतं. मी खूप मोठी चूक झाली. चूक झाली म्हणजे नक्की काय झालंय? श्रुती बोल बाई, आता विचार करून करून ना डोकं जड झालंय माझं. सांग ना काय झालंय? नाही नको, तू ना हे सगळं बाबांना सांगशील आणि आणखीन प्रॉब्लेम होईल. अगं नाही सांगणार मी. नक्की सांगणार नाहीस? प्रॉमिस? हो बाई प्रॉमिस. सांग आता. आत्या, कार्तिकनी ज्या जागेवर अकादमीची जागा म्हणून लोन घेतलं होतं ती जागा कार्तिकच्या नावावर नाहीच आहे. काय? असं कसं झालं? आणि हे तुम्हाला कधी कळलं? काल आम्ही ती जागा पाहायला गेलो होतो तर त्या जागेचा केअरटेकर होता तिथे आणि तो अचानक आम्हाला हकलायलाच लागला. तो म्हणाला की ती जागा कुठल्या तरी मिश्र नावाच्या माणसाची. खूप शॉकिंग होतं माहितीये आमच्यासाठी. श्रुती, पण हे केलं कोणी? हे सगळं त्या पवनमुळे झालंय. तो मॅनेजर? अरे देवा, मला वाटलाच होता तो माणूस जरा नाटकी, अगाऊ मेला. खूप मोठा घोळ घालून ठेवलाय ग त्यांनी. त्या जगतापनी कार्तिकला जागा देण्याचं कबूल केलं होतं, पण जेव्हा लोन प्रोसेस करण्याची वेळ आली तेव्हा खूपदा अप्रोच होऊन सुद्धा त्यांनी दादच दिली नाही त्यांना. मग असं सगळं असताना खरं तर त्या जागेचा नाद सोडायला हवा होता ना यांनी, पण नाही. या दीडशाण्या पवननी कुठल्या तरी वेगळ्याच माणसाची जागा लोनच्या प्रोसेस मध्ये दाखवली आणि त्याच्यावर लोन मिळवलं. आणि एवढंच नाही तर त्या डॉक्युमेंट्सवर त्या पवननी खोट्या सह्या सुद्धा केल्या. अरे देवा, काय भयंकर झालं. फार हलकट निघाला ग हा मुलगा. काय सांगू आत्या आता तुला, खूप शॉक बसलाय आम्हाला सगळ्यांना. बापरे, हा फार मोठा भयंकर प्रॉब्लेम होऊ शकतो ग. आणि प्रसन्न दादांना सुद्धा बँकेतून खूप ऐकून घ्यावं लागेल. हो ना, बाबा तर इतके भडकले होते त्याच्यावर, म्हणजे मी बाबांना इतकं संतापलेलं कधी पाहिलंच नाही आधी. आणि त्यांना सुद्धा यातलं काही माहिती नव्हतं ग. त्यांनी त्यांचं वजन वापरून स्टाफच्या मागे लागून हे लोनचं काम करवून घेतलं आणि आता कळतंय की ही सगळी डॉक्युमेंट्स खोटी होती. आता हे जे काही झालं ना त्यामुळे कार्तिकवर तर कायमचा ठपका बसणारच आहे, पण बाबांना सुद्धा बँकेत खूप गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत. आणि हे सगळं ना खूप वाईट झालंय फक्त बाबांचं न ऐकल्यामुळे.
बोल. कुठे आहेस? घरीच. चल पटकन तयार हो आणि मी सांगते तिथे ये. कुठे? पाठवते मी तुला ऍड्रेस. काय झालंय श्रुती? कुठे यायचंय मी? अरे इथे जवळच यायचंय. ते स्क्वेअर प्लाझा आहे ना, त्याच्यापाशी एक नवीन रेस्टॉरंट उघडलेलं पाहिलं मी. सो अँबियन्स वगैरे छान वाटलं मला त्याचा आणि काहीतरी बाहेर खावंसंही वाटतंय. ये ना तू, आपण नवीन काहीतरी ट्राय करूया. ये तू 10 मिनिटात, मी थांबते. नको, माझा मूड नाही हॉटेलमध्ये जायचं. बरं हॉटेलमध्ये नको जायला, पण भेटूया तरी, छान गप्पा मारू, फिरूया. अगं फिरायचंय कशाला? आणि भेटायचं असेल तर घरी आहे ना, आपण एकाच घरात राहतो. अगं तू ये घरी, मी घरीच आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे कार्तिक, तू घरी आहेस. कार्तिक प्लीज घरातून बाहेर पड. तुला सुद्धा जरा चेंज मिळेल, फ्रेश वाटेल. तू ये ना प्लीज, तुला बरं वाटेल. आपण छान गप्पा मारूया, शांतपणे बसूया. श्रुती मला काही बोलायचं नाहीये. बरं आपण बोलायला नको, काही बोलायला नको. शांत कुठेतरी मस्त बसूया आणि वेळ घालवूया एकत्र. कार्तिक प्लीज घरातून बाहेर तरी पड. श्रुती माझी कुठेही जायची इच्छा नाहीये, सो मी कुठेही येत नाहीये. प्लीज डोंट फोर्स मी. बाय. कोण कोण हा मदनलाल मिश्रा कोण आहे आणि त्या कागदपत्रांवर त्याची सही कशी काय आली? अरे त्याने जर काही व्यवहार केलाच नाही तर त्याची सही केली कोणी? हा गंधार, मला पण हे काहीच पटत नाहीये, पण मला असं खूप वाटतंय की तू हे आत्ता सांगायला नको. गंधार, अरे काय हे सगळं? असं डायरेक्ट डब्यातून काय खातोयस? प्लेट मध्ये घेऊन खा ना. अरे नाही माझं एक मिनिट एक पाणी पी. ठसका लागेपर्यंत खातोयस. पी पाणी पी. अरे जातोयस काय? तुला हवं तसं खा, मी सहज बोललो. अरे नाही, माझं खरंच झालंय. आता बका बका खात होतास मी आलो तेव्हा, आणि आता अचानक झालंय खाऊन आणि निघालास कुठे? नाही, हे सगळं जास्त खायला नको ना, पोट बिघडतं. आणि अरे माझं एक ऑफिसचं काम आठवलं मला, मी जातो. तुला खायचं असेल तर खा. मला नको आहे. ओके. जा ना, कर ना तुझं काम. कसलं काम? अरे तू कार्तिकला आत्ताच म्हणालास ना तुला खूप महत्वाचं काम आहे, आणि म्हणून इतक्या घाईने तू तिथून निघून आलास. मग आता इथे का थांबलायस? मग जा ना तुझ्या खोलीत, कर ना तुझं काम. मी करतो. गंधार, नक्की काम करण्यासाठी सुट्टी घेऊन घरी राहिलायस ना? नाही म्हणजे हो, म्हणजे तसं नाहीये. एक मिनिट, नक्की काय कारण आहे गंधार? आई अगं, घरी इतके प्रॉब्लेम सुरू असताना मी ऑफिसला कसा जाऊ शकतो? माझं लक्ष लागेल का? घरात राहून तरी काही उपयोग आहे का? म्हणजे अरे कार्तिक इतका डिस्टर्ब आहे, तू त्याच्या बरोबर राहायला पाहिजेस, आणि तू चक्क त्याला अवॉइड करतोयस. आई, मी त्याला अवॉइड नाही करत आहे. मग आता सांग, ही माझी स्पेस देण्याची नवीन पद्धत आहे. कसली स्पेस? अरे तूच म्हणाला होतास ना, ज्याला त्याला ज्याची त्याची स्पेस मिळायला पाहिजे.
कोणी कितीही प्रॉब्लेम मध्ये असेल तरी त्याला विचारायचं नाही का, तर त्याला त्याची स्पेस मिळायला पाहिजे. गेल्या वेळेला तूच मला अक्कल शिकवली होतीस ना, जेव्हा मी तुला कार्तिकशी बोलायला सांगितलं होतं तेव्हा. आई तसं काही नाहीये. गंधार, काय चाललंय काय? तू ऑफिसला जात नाहीयेस, कार्तिकशी नीट बोलत नाहीयेस. तू काही चुकीचं केलंयस का? काहीतरी झालंय हे नक्की. अरे आई आहे मी तुझी, सगळं कळतं मला. हे बघ गंधार, जे काही झालंय ना ते मला तूच सांगणार आहेस, आणि वेळच्या वेळी, म्हणजे आत्ताच. कारण गोष्टी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी मला कळल्या ना तर ते खूप वाईट असेल. आई अगं तुला वाटतंय तसं काही नाहीये. हे बघ, मला सध्या खूप टेन्शन्स आहेत ऑफिसच्या कामामुळे, घरात जे प्रॉब्लेम सुरू आहेत त्याच्यामुळे मला काही सुचत नाहीये. एवढंच. तू काहीतरी भलताच विचार करते सगळं. अरे गंधार, आई मी खरंच सांग, तुला वाटतं तसं काही नाहीये. मी माझं काम करतो, जातो आता. सुट्ट्या चालू असताना सुद्धा असं इथे नुसतं बसून राहण्याची शिक्षा आहे. शिक्षा? मग काय इरा, मला असं वाटलं होतं की तुझ्या सुट्ट्या चालू आहेत तर तुझे सगळे प्लॅन्स ठरलेले असतील, म्हणजे कुठल्या मूव्हीज पाहायच्या, कुठे ट्रिपला जायचं, कुठल्या हॉटेल्समध्ये जायचं. पण तू इथे अशी झोपाळ्यावर बसूनच. हाऊ बोरिंग. माझी इच्छा नाही आहे ग वहिनी, आणि मूड पण नाहीये. तू, तुझा दादा आणि तुमचे मूड्स, काय करायचं का तुमचं? नाही तसं नाही, घरात एवढं सगळं झालंय. आणि इरा, आय अंडरस्टँड, पण या सगळ्या गोष्टी सांभाळायला आम्ही आहोत ना. मी आहे, कार्तिक आहे, आई बाबा आहे. या सगळ्याचा विचार तू नको करूस, आणि तू याचं टेन्शनही घेऊ नकोस. आता तुझे मजा करायचे दिवस आहेत. पवनने असं का केलं ग? का फसवलं दादाला त्याने? कारण तो याच्याशिवाय बाकी काही करूच शकला नसता म्हणून. इरा, मुळातच ना पवन हा एक सुपरफिशियल माणूस आहे. आपण खूप स्मार्ट आहोत, हुशार आहोत असं त्याला वाटतं, पण ना तो स्मार्ट आहे ना हुशार. काय चूक काय बरोबर यातलं थोडं जरी त्याला कळत असतं ना तर आज ही सिच्युएशन आली नसती. तो खूप हुशार वाटला होता मला. यात तुझा दोष नाहीये इरा. बरेचदा माणसं ओळखायला चुकतो आपण. पण वहिनी, मला कधीच माणसं ओळखता आली नाही तर? तू हा विचार का करतेस इरा? अगं भल्या भल्यांना माणसं ओळखता येत नाही, म्हणूनच तर चुका होतात ना. आणि हळूहळू मोठी होशील ना तसं तू पण शिकशील माणसं ओळखायला. आणि एनिवे, मुलींचा सिक्स सेन्स जरा जास्त स्ट्रॉंग असतो. आपल्याला सगळं आधीच लक्षात येतं, हो ना. आणि आता छान गाणी ऐक कुठली तरी, अशी उदास नको बसूस. आज उकाडा खूप वाढलाय ना. कार्तिक, अरे माझी ती कॉलेज मधली मैत्रीण आहे ना सायली, तिचं लग्न ठरलं. ओके. उद्या काय प्लॅन आहे तुझा? काही नाही. नाही म्हणजे कुठे बाहेर जाणार नाहीस ना, मीटिंग वगैरे? नाही. ओके. उद्या मी पण जाणार आहे क्लबला, म्हणजे उद्या जावंच लागेल मला. नाही, मी नसते गेले क्लबला, पण इतक्या सुट्ट्या झाल्यात आता, सर काही बोलण्याच्या आतच मी जाते. कार्तिक, आणखी किती दिवस असाच भांडणार आहेस तू? मी कुठे भांडतोय? इथे नुसतं करतोयस आणि जेवढ्याच तेवढं बोलतोयस ना, हे भांडणच आहे. असं काही नाहीये.
कम ऑन कार्तिक, आहेत ते प्रॉब्लेम्स काय कमी आहेत का? अरे आता तरी भांडण विसर. इतकं सगळं झालं असून सुद्धा तू तेच मनात ठेवशील आणि माझ्याशी असं तोडून बोलशील तर कसं चालेल? अरे श्रुती, मी नीटच बोलतोय. दिसतंय ते. हे बघ कार्तिक, आय नो व्हॉट यू आर गोइंग थ्रू. अशा वेळी आपण एकत्र असायला हवं, नीट बोलायला हवं आणि सोल्युशन काढायला हवं. आपल्यातच जर का नीट कम्युनिकेशन नसेल तर सोल्युशन कसं निघेल आणि काय निघेल? माझ्याशी बोलत नाहीयेस, निदान बाबांशी तरी बोल. फोन रिसीव्ह कर ना. नाही, नको. मला माहितीये ते काय बोलणार. माझा डिसिजन कसा चुकला, मी हे करायला नको होतं हेच सांगणार. कार्तिक अरे पण श्रुती, मला आता कोणाशी काही बोलायचं नाही. कोणाशीच. गुड नाईट. काय झालंय? एक गोष्ट पोटात राहत नाही ना तुझ्या? का? मी काय केलं? मी तुला घरातलं सगळं सांगितलं होतं तेव्हा हेही सांगितलं होतं की बाबांना यातलं काहीही सांगू नकोस, प्रॉब्लेम्स होतील. हा मग मी नाहीच सांगितलं. मग त्यांना काय इंट्युशन नाही कळलं? त्याला कळलंय का काही? आत्या नीट आठव, तूच सांगितलं असशील त्यांना काहीतरी. अगं नाही श्रुती, तेवढं 4-4 वेळा मला बजावून सांगितलं, मी अजिबात सांगितलेलं नाही. म्हणजे चुकूनही काही बोलून नाही गेलीस तू? अगं नाही नाही, म्हणजे तुझं बरोबर आहे. तुझ्या म्हणण्यानुसार ना बऱ्याच वेळा माझ्याकडनं वेंधळेपणा होतो, पण या खेपेला मी निक्षून सांगू शकते की मी काहीही सांगितलेलं नाही. आत्या, आपले बाबा शार्प आहेत हं? एक शब्दही बोलली नाहीयेस ना तू? गं बाई, त्याच्या पुढ्यात विषय नको म्हणून मी कार्तिकचा क, जमिनीचा ज असं काही बोललेच नाही, विषयच नाही काढला अजिबात. म्हणजे बाबांनी कार्तिकला फोन केला होता तो त्यासाठी नव्हता? बापरे, दादाने कार्तिकला फोन केला होता? कधी? मला काहीच माहिती नाही याबद्दल. अरे यार, काय कन्फ्युजन आहे हे सगळं. मी ना कार्तिकला आत्ताच्या आत्ता फोन करते आणि म्हणते इथे ये, बाबांची बोल आणि काय ते सॉर्ट आउट कर. बरोबर आहे तुझं. आत्ताच्या आत्ता इथे बोलव, त्याला समोरासमोर होऊ जाऊ दे. तो एकीकडे, दादा. अगं पण दादा घरात नाहीये. घरात नाही? कुठे गेले? दिल्लीला. दिल्लीला? अगं मग आपण का हळू बोलतोय? तू हळू बोलते म्हणून मी पण हळू बोलते. आत्या हो, कधी गेले ते? मला नाही कसं कळलं? सकाळीच गेलाय, गाण्याचा कार्यक्रम आहे ना, सकाळीच गेले. कॉल लावायला हवा. एंगेज लागतोय. हा मला पण. आत्या, आपण दोघी कॉल लावत असू तर एंगेजच लागणार ना. तू दादाला फोन लावतेस होय? मला वाटतं तू कार्तिकला लावतेस. हा तू लाव. काय? उचलत नाहीये. अगं बाई, कार्यक्रमात असेल नाही तर प्रवासात असेल. बरं बघू, मी निघते, मला क्लबला उशीर अगं होतोय. खाऊन पिऊन तरी जा ना. आत्या, बाबा आले की मी परत येईन. ओके? अगं पण थोडस खाल्लंस ना. श्रुती ऐक ना, श्रुती. गंधा, तू इथे कसा काय? हो अगं, मी ऑफिसला जाणार होतो ना, म्हटलं चहा पिऊन जावं. चहा? पण इथे? तुझं ऑफिस तर दुसऱ्या साईडला आहे ना? अगं हो, पण माझा एक मित्र राहतो इकडे जवळ. मग तो म्हणाला की इकडे चहा पिऊन एकत्र ऑफिसला जाऊ म्हणून. पण आता काही तो येतोय असं वाटत नाही मला वेळेत. मी निघतो, उशीर होतोय मला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा.
Sony Live. We live to entertain.